मंडळी, तुम्ही म्हणाल पोह्यांमध्ये गूळ मिसळून ही कुठली रेसिपी? तुम्हाला विश्वास बसेल का? एक थेंबही तेल तुपाचा न वापर करता आज आपण पोह्यांमध्ये गूळ मिसळून अतिशय पौष्टिक रेसिपी बनवणार आहोत. चला तर जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे सर्वात पहिले आपल्याला लागणार आहेत पोहे. आता इथे ना वाटीने किंवा कपने आपल्याला मेजर करून घ्यायचे आहे. तर इथे मीडियम साईजची जी वाटी असते त्या वाटीने 2 वाटी जाड पोहे आपण इथे घेतलेले आहे. आता हे पोहे चाळून घेऊया, म्हणजे यामध्ये ना छोटा-छोटा कचरा, तशीच धूळ असते ना ती पूर्णपणे निघून जाईल. तर अशा पद्धतीने हे पोहे चाळून घेऊया. खाली तुम्हाला पडलेली दिसत असेल. तर अशा प्रकारची चाळणीने चाळा किंवा तुम्ही पिठाच्या, पुरणाच्या कुठल्याही चाळणीने हे पोहे एकदा चाळून घ्यायचे आहे. संपूर्ण पोहे चाळून घेतले की आपल्याला पुढची प्रोसेस करायलाही सोपं होतं. तर पहा, इथे आपण व्यवस्थित असे हे पोहे जे आहेत ना ते चाळून घेतलेले आहे. यामधली पूर्णपणे जी छोटी-छोटी कण होती ती निघून गेली. आता इथे पहा, संपूर्ण पोहे चाळून झालेले आहेत. आता ना आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचे आहे. आता कढईमध्ये आपल्याला हे पोहे चांगले हलकेसे खुसखुशीत होईस्तोवर भाजून घ्यायचे आहे. पोहे कितपत भाजवायचे? पोह्यांचा आपल्याला खूप डार्क कलर करायचा नाही, पण ते आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. एकदम खुसखुशीत, आणि हातावरती आपण ह्याला कुस्करल्यानंतर अगदी सहज कुस्करल्या जातील. तर इथे पाहू शकता बऱ्यापैकी कुस्करत आहेत, पण आणखीन थोडेसे मी भाजून घेत आहे, जेणेकरून आणखीन छान असे कुस्करल्या जातील. तर 2 मिनिटे पोहे पुन्हा एकदा आपण इथे भाजून घेतलेले आहे आणि मस्त छान भाजल्या गेलेले आहेत. आता हे पोहे जे आहेत ते आपण काढून घेऊया. तर पोहे आपले व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचे आहे. तसंच ताटामध्ये काढून घेतल्यानंतर पोहे जसे टाकले तसे न ठेवता यामधली ना वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे. वाफ यामध्ये राहिल्यामुळे काय होतं, कुरकुरीतपणा आपल्या पोह्यांचा कमी होऊ शकतो. त्यानंतर त्याच कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे घालून घेतलेले आहे. आता शेंगदाणे देखील आपल्याला लो टू मीडियम गॅसवरती चांगले साल तडकेस्तवर भाजून घ्यायचे आहे. साल तडकल्यामुळे शेंगदाणा आतपर्यंत खमंग व खुसखुशीत भाजल्या जातात. तर अशा पद्धतीने आपण हे शेंगदाणे देखील भाजून घेऊया. तर इथे पाहू शकता तुम्ही, चांगले डाग पडलेले आहे, पण शेंगदाणे खुसखुशीत होण्यासाठी थोडा वेळ आपण असेच ठेवणार आहोत. थोड्या वेळाने हे शेंगदाणे हलवून घ्यायचे आहे आणि लो टू मीडियम गॅसवरतीच आपल्याला शेंगदाणे कधीही भाजायचे आहे, जेणेकरून ते आतपर्यंत खुसखुशीत भाजल्या जातात. तर शेंगदाणे देखील छान असे भाजून झालेले आहे. आता आपण हे दोन्ही जिन्नस थंड करून घेऊया. तोपर्यंत इकडे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं बारीक करून घ्यायचं आहे. आता ज्या वाटीने पोहे घेतले त्याच वाटीने 1 वाटी कट केलेलं खोबरं आहे. ते अशा पद्धतीने इथे आपण वाटून घेतलेलं आहे. तुम्ही अगदी इथे किसलेल्या खोबऱ्याचा देखील वापर करू शकता. आता हे खोबरं आपण काढून घेतलेलं आहे. तर पहा, इथे तुम्हाला जर असं इतकं बारीक नको असेल तर किसून घेऊ शकता. त्यानंतर इकडे आपले पोहे छान थंड झालेले आहेत. आता हे पोहे आपण मिक्सरला वाटून घेऊया. तसंच शेंगदाणे देखील वाटून घेणार आहोत. तर इथे पहा, बसतील एवढे पोहे आपण इथे टाकून घेतलेले आहे. पोहे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आणि त्यानंतरच मिक्सरला एकदम बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे, पाहू शकता. होईल तितकी बारीक अशी पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे. 0 नंबरच्या रव्यापेक्षाही बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे. तयार करून घेतलेली ही पावडर आता एखाद्या बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला सर्व यामध्ये बसेल आणि व्यवस्थित मिक्स करून घेता येईल. तर इथे आता आपण यामध्ये हे संपूर्ण पोहे जे आहेत ते वाटून घेतलेले आहे, ते यामध्ये टाकून घेतले. तसंच शेंगदाणे देखील आपल्याला वाटून घ्यायचे, पण शेंगदाणे खूप बारीक न करता थोडेसे जाडसर ठेवायचे आहे. शेंगदाणे देखील टाकून घेतले. त्यानंतर आपल्याला जे आपण खोबरं घेतलं होतं बारीक करून, ते खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं आहे. आता खोबरं भाजून घेतल्यामुळे ना हा पदार्थ 1 ते 2 महिने आरामात टिकतो. त्यामुळेच आपल्याला हे खोबरं जे आहे ते भाजून घ्यायचं आहे. तुम्ही इथे अगदी 7-8 दिवसासाठी हा पदार्थ बनवणार असाल तर कच्च्या खोबऱ्याचा देखील वापर करू शकता. पण खूप दिवसांसाठी जर तुम्हाला हा पदार्थ कुठे बाहेर मुलांसाठी पाठवायचा असेल तर मात्र तुम्हाला हे खोबरं जे आहे ते अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे मंडळी. तसंच मंडळी, तुम्ही हा आपला व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा, म्हणजेच की कुठल्या शहरातून किंवा गावातून हा व्हिडिओ पाहिला, म्हणजेच मला तुमचे पर्सनली आभार मानता येतील. तसेच तुम्ही आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर पटकन करून घ्या. खोबरं छान भाजून झालेलं आहे. खोबऱ्याचा देखील फारसा कलर आपल्याला चेंज करायचा नाही. हलकंसं खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजून झाल्याच्या नंतर लगेचच काढून घेऊया. आता हे संपूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे.
तसंच इथे आता खोबरं गरम असल्यामुळे ना आपल्याला ही पुढची जी प्रोसेस आहे ना तीही पटकन करून घ्यायची. तर सर्वात पहिले तर आपण आता हे तिन्ही जिन्नस एकत्र करून घेऊया. जसं की शेंगदाणे, खोबरं आणि पोह्यांचं जे पावडर आहे, पीठ आहे ते एकत्रित करून घेतलं. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे गूळ. आता पहा आपण एकूण साहित्य किती घेतलेलं आहे. 2 वाट्या पोहे, 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी खोबरं असं प्रमाण आहे. त्यासाठी मी इथे 2 वाट्या गूळ घालून घेतलेला आहे बारीक कट केलेला. आता गुळाचं प्रमाण जे आहे ना ते थोडं फार कमी जास्त करू शकता. पण ह्या पदार्थाला बाइंडिंग व्यवस्थित येण्यासाठी किंवा परफेक्ट येण्यासाठी गुळाचं प्रमाण अगदीच परफेक्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आता हा गूळ जो आहे ना तो यामध्ये मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला हे पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर आता पहा इथेच प्रोसेस होत नाही, तर पुन्हा एकदा हे मिक्सरला आपण फिरवून घेऊया. तसंच यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे अर्धा चम्मच, पण ती टाकताना दिसली नाही. त्यामुळे ना तुम्ही आवर्जून यामध्ये वेलची पावडर जरूर घाला. आता त्यानंतर आपण हे संपूर्ण पहा अशा पद्धतीने मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि बाइंडिंग खूपच छान आलेलं आहे. इथे तेल किंवा तूप काहीच वापरायची गरज नाही. संपूर्ण पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेतलं, ज्यामुळे गुळाने ना एकदम छान असं बाइंडिंग ह्या पिठाला आलेलं आहे, पाहू शकता. यामध्ये आपण ना कुठेही तेल तुपाचा वापर करणार नाही. जर तुम्ही डायटिंगसाठी जर अशा पद्धतीचे हेल्दी आणि पौष्टिक लाडू खाणार असाल तर पाहू शकता अगदी तेल न तूप वापरता तुम्ही बनवू शकता. आता हे लाडू आपण वळून घेऊया. तर बाइंडिंग खूपच छान आलेलं आहे आणि मस्त असे लाडू वळल्या जातात. अगदी सहज लाडू वळल्या जातात. फारसा वेळही हे लाडू वळण्यासाठी आपल्याला लागत नाही. तर तुम्ही हे पाहू शकता मस्त असे लाडू वळून होत आहेत. अगदी झटपट आणि छान असे. मुलेही आवडीने हे लाडू खातात बरं का. नक्कीच बनवा. तर अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण लाडू जे आहे ते वळून घेणार आहोत. लाडू हा तुम्ही कितीही वेळाने वळला ना तरीसुद्धा याला बाइंडिंग छानच येतं. पण शक्य होईल तितकं आपल्याला लगेचच हे लाडू वळून घ्यायचे आहे, म्हणजे आपला वेळही वाचतो आणि आपल्याला जास्त मेहनतही लागत नाही. संपूर्ण लाडू इथे वळून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता सुरेख आणि सुंदर मस्त असे झटपट इन्स्टंट होणारे लाडू आहेत. जर तुम्हाला कोणाला झटपट बनवून द्यायचे असतील, बऱ्याच वेळेला मुलं बाहेर असतात, त्यामुळे मुलांसाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवून द्यायचे असतात. अशा वेळेला देखील तुम्ही हे लाडू बनवून नक्कीच मुलांसाठी देऊ शकता. तर पौष्टिक तर आहेतच, त्याचबरोबर हे लाडू खाण्यासाठी तितकेच चविष्ट आणि जबरदस्त लागतात. त्यामुळे थोड्या प्रमाणात का होईना एकदा नक्कीच अशा पद्धतीचे हे पोहेचे लाडू बनवून पहा. तसं तर आपण यामध्ये घातलेले शेंगदाणे, खोबरं याची टेस्टही खूप जबरदस्त येते. तर पाहू शकता डिंकाच्या लाडूलाही मागे टाकतील इतके सुंदर लाडू इथे तयार झालेले आहे. एक लाडू तुम्हाला तोडून दाखवलाय, तुम्हाला ओळखायला येणार नाही की हा डिंक न वापरता बनवलेला अगदी पोह्यांपासून बनवलेला लाडू आहे. तर मस्त असे सुरेख सुंदर असे आपले लाडू तयार झालेले आहेत. तर चला मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. रेसिपी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन एका अशाच इंटरेस्टिंग आणि युजफुल रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. मस्त खा, मजेत राहा, नक्कीच बनवा. धन्यवाद.